ते पूर्ण परतून घेऊन एक चमचा त्याच्यामध्ये बेडगी मसाला टाकला आणि परत ते परतून घेऊन त्याच्यामध्ये आपलं मॅरिनेट केलेलं चिकन ॲड केलं आणि ते शिजायला ठेवलं. तर आता आपण इकडे बघूया अन्वीचं काय चाललं आहे. चा अभ्यास चाललेला तोपर्यंत आपलं इथं चिकनसुद्धा शिजून निघालेलं आहे. तर आता इकडे मी भात शिजवून घेते. तर जे तांदूळ भिजायला ठेवलेलं तेच पाणी मी ॲड केलेलं आहे. ते उकळून घेतलं. त्याच्यामध्ये आपले खडे मसाले टाकले आणि चिमूटभर वेलची पूड टाकली आणि पाणी उकळून दिलं आणि त्याच्यामध्ये ते भिजायला ठेवलेले तांदूळ मी मिक्स केले आणि चवीपुरतं मीठ टाकलं. तर बघा आणि पूर्ण ते मिक्स करून घेतलं. तर इकडे मी एक कांदा स्लाइस करून घेतला आणि तो खायचा कलर आहे ते आपल्याला बिर्याणीमध्ये ॲड करायचा आहे. तर इथं आपला भातसुद्धा शिजत आलेला आहे. मग मी इकडे कांदा स्लाइस करून घेतला, तो तळून घेतला एकदम क्रिस्पीमध्ये आणि मग तो ते कांदा तळून घेतला. त्याच्यानंतर मग आता आपण इकडे भातसुद्धा आपला शिजलेला आहे, पण मला थोडंसं त्याच्यामध्ये पाणी वाटत होतं. त्याच्यामुळे मी ते चाळणीत गाळून घेते. तर चाळणीतून गाळून घेतलं पण आपल्याला काहीच पाणी निघालेलं नाही आहे. तर आपला तांदूळ मस्त शिजलेला होता. मग आता इकडे मी लेअरची तयारी केली. पहिल्यांदा तूप टाकलं आणि त्याच्यानंतर मी पहिला लेअर चिकनचा केला आणि त्याच्यानंतर मग मी हे तांदूळ पसरून दिले. मग असे एक लेअर तयार करत गेले. अशा प्रकारे वरून आपला खायचा कलर आणि कांदा तळून घेतलेला, अशा प्रकारे हे मी लेअर तयार केले. आणि हा आपला आता शेवटचा लेअर आहे. आणि मग वरतीसुद्धा मग मी हे असं कलर टाकून कांदा पसरून दिला आणि मस्तपैकी वरनं एक चमचा आपलं साजूक तूप ॲड केलं आणि हे झाकून दिलं 10 मिनटं. आणि 10 मिनटानंतर ही आपली बिर्याणी बघा एकदम अशी फुललेली होती, मस्त अशी सुटसुटीत आणि खूप टेस्टी झालेली. सो त्याच्यावर मी मग आपली कोथिंबीर तर टाकावीच लागणार, तर मी त्याच्यावरती कोथिंबीरसुद्धा अशी पसरून दिली आणि ही अशी मी प्लेट सजवली. तर मला तर चिकन आवडत नाही, बिर्याणी आवडते, पण चिकन बिर्याणी आहे तर मी ह्याच्यातला फक्त राईस खाल्ला. खूप टेस्टी, खूप छान झालेली. तर तुम्ही एकदा